तोंडाला पाणी सुटलं ना बघून. मस्त असा गूळ घालून बनवलेला गाजराचा हलवा. खरंच खूप छान लागतो. आपण नेहमी साखरेचा बनवतो, पण आज गूळ घालून बनवणार आहोत. त्यासाठी मी हे गावरान गाजर आहे, त्यामुळे कलर थोडासा जास्त डार्क ऑरेंज नाही आहे, पण खरंच चवीला खूप छान लागतो. गावरान गाजर आहेत आणि तुमच्याकडे जर जास्त ऑरेंज कलरचे असतील तर ते वापरू शकता. आता मी हे गावरान होते त्यामुळे हे छान खिसून घेतलेलं आहे आणि जाड साईडने खिसून घेतलेलं आहे. जर तुम्हाला झटपट हलवा बनवायचा असेल तर तुम्ही कुकरमध्येही गाजराचे तुकडे, गूळ, दूध एकत्र टाकून शिजवून घेऊ शकता. झटपट रेसिपी तयार होते. तर मी खिसून घेतलेला आहे. माझ्याकडे वेळ होता आणि आमच्या घरात असाच हलवा आवडतो, त्यामुळे छान हे 2 ते 3 मिनिट ह्याला हलवून घ्यायचं आहे. थोडंसं गरम झाला हा खीस की त्यावर आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे आणि अजून 7 ते 8 मिनिट याला छान हलवून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण गूळ वापरणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गूळ खिसायची वगैरे काहीच गरज पडणार नाही, कारण कमी मेहनतीत हलवा बनवायचा आहे ना आपल्याला. तर 7 मिनिट छान याला भाजून घेतलं की याच्यातील जे पाण्याचा अर्क आहे तो कमी होतो आणि ह्याचा वास जो थोडाफार येत असतो तो निघून जातो. त्यामुळे हा खीस छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. गॅस मोठाच केलेला आहे, मोठ्या गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता छान 5 मिनटानंतर साजूक तूप टाकून अजून छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे. साजूक तुपामुळे काय होतं, हलव्याची टेस्ट खूप छान लागते. छान हलवून घ्यायचं आहे. जर तुम्ही जावाजावांच्या किचनमध्ये नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता. तुम्हाला अशा साध्या सोप्या रेसिपी या चॅनलवर बघायला भेटतील. तर मस्त असं आपण हलवून घेतलेलं आहे. खीस थोडासा शिजतोय तोपर्यंत मी हे साय घेतलेली आहे दुधावरची. 1 लिटर दुधावरची साय आहे आणि त्यामध्ये आता मी मिल्क पावडर टाकणार आहे. आपण आवश्यकतेनुसार टाकू शकतो. तर मी पाहू शकता एक छोटी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये मी अजून थोडीशी जी काजूची पूड बनवलेली आहे ती पण यामध्येच टाकून छान मिक्स करणार आहे. थोडंसं आपल्याला यामध्ये दूध टाकून यातील ज्या गाठी आहेत त्या छान फेटून घ्यायच्या आहेत. गाठी राहता कामा नये, नाहीतर मग काय होतं हलव्यामध्ये त्या तशाच राहून जातात. छान चमच्याच्या साह्याने या गाठी सर्व फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला. जर तुम्हाला दूध टाकायचं नसेल किंवा आता ही काजू पावडर टाकलेली आहे, दूध टाकायचं नसेल, मिल्क पावडर टाकायची नसेल तर तुम्ही सरळ खवा टाकू शकता आणि खवाही नाही भेटला ना तर सरळ आपण पेढा पण टाकू शकतो. पण मी आज जरा वेगळ्या पद्धतीने करू म्हटलं. 1-2 वेळा खवा, 1-2 वेळा पेढा टाकून केला होता. आज मिल्क पावडरचा करून बघायचा होता मला कशी टेस्ट लागते ते. तर छान हे आता तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे. मिल्क पावडरमुळे पण खरंच खूप छान चव आली होती हलव्याला. म्हणजे एवढा मोठा हलवा होता ना, तो फक्त एकाच दिवसात संपून गेलेला आहे. 2 किलो गाजराचा हलवा आहे. हा 2 किलो गाजर घेतलेले होते, तेवढे खिसून घेतले होते आणि आता मी गूळ फोडून घेतला आहे, खिसत बसले नाही आहे, कारण हा शिजणारच आहे ना. त्याच्यामुळे मी ह्याचे काही तुकडे करून घेतलेले आहेत. साधारणतः पाऊण किलो गूळ आहे, कारण काय हे गाजर गोड होते, गावरान गाजर आहेत ना. गोड तुम्ही कमी तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता, गाजराच्या गोडव्यानुसार टाकू शकता. आणि हे जे मिल्क पावडर, काजू पावडर, दूध हे सर्व मिश्रण जे मिक्स केलेलं आहे ना ते यामध्ये सर्व टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला सुरुवातीला वाटतं हे आता गुळाचे खडे फुटतील की नाही, कारण मलाही असंच वाटलं होतं. मला कंटाळा आलेला होता गूळ खिसायचा. म्हटलं आता टाकलं आहे पण काय होईल काय माहिती. पण एक 5 मिनटामध्ये हे जे सर्व गुळाचे खडे आहेत ना ते आपोआप विरघळायला लागतात. आपण अजून थोडंसं दूध टाकणार आहोत. 2 वाट्या दूध झालेलं आहे, मोठी वाटी आहे. जर खवा टाकायचा असेल ना तर दूध कमी टाकलं तरी चालतं, नाही टाकलं तरी चालतं. खव्याची पण खरंच खूप छान टेस्ट होते. नक्की एकदा खवा टाकून पण तुम्ही हलवा करून बघा. आणि छान याला आता शिजू द्यायचा आहे. गॅस आता शक्यतो मोठाच ठेवायचा आहे आणि अधूनमधून याला हलवत राहायचं आहे. इथेच थांबायची गरज नाही. आपण हलवा बनवत बनवत दुसरं कामही करू शकतो, कारण याला खूपच वेळ लागतो. आता गूळ चांगला विरघळत आला की विलायची पावडर टाकायची आहे यामध्ये. विलायची पावडरमुळे याचा फ्लेवर खूप छान येतो आणि जरा जास्तच टाकायची, कारण भरपूर हलवा आहे ना, त्याच्यामुळे विलायची पावडर टाकून आता याला छान शिजू द्यायचं आहे. हलवा छान शिजत आहे तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स बारीक करून घेऊ शकतो, म्हणजे आपल्याला इथेच थांबायची गरज नाही आहे.
तर आवश्यकतेनुसार आपण ड्रायफ्रूट्स टाकू शकतो. आपल्याला जे आवडतात ते आपण टाकू शकतो किंवा जे अवेलेबल आहेत ते टाकू शकतो. आता याच्यासोबत छान ड्रायफ्रूट्स पण शिजून निघतात. आता बऱ्यापैकी गूळ तर विरघळलेलाच आहे आणि भरपूर असं पाणी सुटलेलं आहे आणि या पाण्यासोबत दुधासोबत जो हलवा शिजतो ना, त्याच्यामुळे ह्याचा फ्लेवर खरंच खूप छान होतो. गुळाचं मस्त असं पाणी झालेलं आहे आणि दूध पण टाकलेलं आहे आणि हे आटून आटून एकदम खव्यासारखं तयार होतं, कारण मिल्क पावडर टाकलेली ना आपण यामध्ये भरपूर अशी मिल्क पावडर, काजू पावडर, दूध, त्याच्यामुळे खव्यासारखीच टेस्ट लागते. तर नक्की या पद्धतीने गुळाचा हलवा करून बघा, कारण खूप जणांना शुगर असते, हलवा तर खूप आवडतो, जास्त प्रमाणात खाता येत नाही, तर त्यांच्यासाठी आपण गुळाचा हलवा बनवू शकतो. आणि खरंच मला वाटलं होतं म्हणजे चांगला होईल की नाही, घरातील खातील की नाही. हा माझा पहिला प्रयत्न होता, पण सगळ्यांनी एकाच दिवसात संपवून टाकला. खूप छान झाली होती टेस्ट गुळाच्या हलव्याची. आता शेवटी मस्त असं साजूक तूप भरपूर टाकायचं आहे, कारण हलवा भरपूर आहे ना, 2 किलो गाजराचा हलवा आहे. तर आपण आपल्या आवश्यकतेनुसार साजूक तूप टाकू शकतो आणि छान आता हलवून घ्यायचं आहे. यातील पाणी आता आटलेलंच आहे, बघू शकता. आणि खूपही कोरडा नाही आहे करायचा, कारण काय होतं मग तो सुकल्यासारखा होतो. थोडंसं तरी आपल्याला लबलब पाहिजे हलवा. तूप टाकून पण छान ह्याला हलवून घ्यायचं आहे आणि तूप जास्त जे टाकणार आहोत ते शेवटीच टाकायचं आहे. त्यामुळे काय होतं, तुपाचा फ्लेवर हा हलव्यामध्ये राहतो. सुरुवातीलाच टाकलं तर त्याचा फ्लेवर निघून जातो. सुरुवातीला आपण थोडंसं टाकलं होतं, 1 चमचा टाकलेलं होतं, पण जे जास्त वापरायचं होतं ना ते शेवटी टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने मस्त असा रसरशीत, गोड, सुंदर, छान चवीचा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार. नक्कीच या पद्धतीने हलवा करून बघा आणि कसा झाला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चला, बाय.